नमस्कार, महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. आज आपण आहोत चाकूर या ठिकाणी आणि एक चाकूर म्हणजे एक उज्ज्वल यशाची परंपरा असणारं गाव आहे आणि या ठिकाणी एक तरुण युवती आहे, ज्या युवतीनं जे यश संपादन केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध गुण असतात आणि त्यापैकीच एक गुण या ठिकाणी या मुलीच्या अंगी आहे. खरं तर महावार्ता न्यूजच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रसंग हे वेगळ्या अनुषंगानं प्रत्येकाचे एक स्पिरिट म्हणून आपण दाखवत असतो. त्या अनुषंगानं माझ्यासोबत एक युवती आहेत, त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत आणि अधिकची माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, महावार्ता न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपलं नाव? नमस्कार, मी वैष्णवी विठ्ठलराव माखणे. मी चाकूरची आहे आणि मी 24 इयर्सची आहे आता. आणि मी सध्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन मधून माझं LLM इन इंटरनॅशनल लॉ करते. खूप छान. खर तर आपण लंडनला शिकत आहात, ही चाकूरच्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपण कशा प्रकारे आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, माध्यमिक शिक्षण कुठे झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण जे आम्ही प्रायमरी स्कूल म्हणतो ते मी सुरू केलं गोल्डक्रेस्ट हाय वरनं. गोल्डक्रेस्ट हाय लातूर माझ्या स्कूलचं नाव आहे. ICSE बोर्ड मध्ये होती मी. तर माझं 3rd to 10th स्टँडर्ड गोल्डक्रेस्ट हाय मधनच झालं. 11th-12th ला मी सायन्सला होती शाहू विद्यालयात आणि मग त्यानंतर मी नागपूरला गेली लॉ करायला. लॉ करत असताना जे अचिव्हमेंट मिळालेली आहे तुम्हाला, ती कशा प्रकारची आहे आणि ती प्रेरणा कोणाची होती? प्रेरणा सहसा प्रोफेसर्सची होती आणि प्रोफेसर्सच्या आधीही आईबाबांची होती. जी मेहनत करायची किंवा पूर्ण एफर्ट द्यायचं लॉ मध्येही, मग ते इंटर्नशिप्स असो किंवा कॉम्पिटिशन्स असो किंवा दर एक 10 मार्काची साधी टेस्ट जरी असो, तरी आपलं 100% एफर्ट द्यायचं पहिलं त्यांनी शिकवलं. आणि मग त्यानंतर जे टेक्निकल गोष्टी असतात लॉच्या, की कोणती इंटर्नशिप, प्रोफाईल कसं बिल्ड करायचं, CV कसं बिल्ड करायचं, कोर्टचे एटिकेट काय असतात, इंटर्नशिप्सला अप्लाय कसं करायचं, अप्रोच कसं करायचं. मी सुप्रीम कोर्टच्या जजेस सोबत ही इंटर्नशिप केली आहे आणि मी ते स्वतः अप्लाय केली होती. तर ती ट्रिक काय अप्लाय करायची, त्यांना रीच करायची आणि त्या इंटर्नशिप्स मिळवायच्या कशा, हे सगळं प्रोफेसर्स कडनं शिकले. कसा आनंद कसा वाटत होता आणि आज यश संपादन करत गोल्ड मेडल मिळालेलं आहे, नेमकं गोल्ड मेडल कशा संदर्भात आहे? माझं गोल्ड मेडल मला जे आता भेटलं ते BLLB मधून, माझी जी डिग्री आहे लॉ त्याच्यामधनं भेटलं आणि ते माझ्या युनिव्हर्सिटी सिम्बायसिस युनिव्हर्सिटी पुणेनी दिलंय मला. त्याची प्रोसेस कदाचित होती 5-6 महिन्याची. एप्रिलमध्ये ते नॉमिनेट करतात स्टुडंट्स. सिम्बायसिसचे 4 कॅम्पस आहेत लॉचे, पुणे, हैदराबाद, नोएडा आणि नागपूर. मग नागपूरच्या कॅम्पसमधनं गोल्ड मेडलसाठी त्यांनी माझं नाव नॉमिनेट केलं होतं आणि असे नॉमिनेट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा इंटरव्ह्यू होतो. आणि मी लंडनमध्ये असताना माझा इंटरव्ह्यू झाला ऑनलाईन आणि सिम्बायसिसचे डायरेक्टर्स आणि मी, मग त्यांनी कदाचित 20 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेतला माझा, ज्याच्यात त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला की तुम्हाला गोल्ड मेडल का द्यायचं, तुम्ही का डिझर्व करता. आणि माझं पहिलं उत्तर होतं की मी जेव्हा सिम्बायसिस मध्ये आली, माझ्या पहिल्या सेमिस्टरचा GPA 8.6 होता आणि फायनल सेमिस्टरचा 9.6. तर मी गोल्ड मेडलिस्टला अशी पाहते किंवा गोल्ड मेडलिस्ट कसा असावा, तर गोल्ड मेडलिस्ट शुड बी इन पर्स्यूट ऑफ एक्सलन्स आणि कधीच गिव्ह अप न करणारा असावा आणि मी कसं चांगलं करू शकते आणि मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकते असं म्हणणारा असावा. मग त्यांना आवडलं असेल तर 1 महिन्यानंतर मला त्यांच्याकडनं रिप्लाय आला की कॉंग्रॅच्युलेशन वैष्णवी माखणे, तुम्हाला आम्ही बेस्ट आउटगोईंग गर्ल स्टुडंट याचा गोल्ड मेडल देतोय आणि तुम्ही कॉन्व्होकेशनला इन्व्हिटेशन हे आहे आणि तुम्ही या. आणि गोल्ड मेडल मिळाल्यानंतरचा आपला आनंद कशा प्रकारचा असणार? माझा आनंद खूप जास्ती होता, कारण ज्यांच्या हस्ते मिळालं गोल्ड मेडल ते माझे खूप मोठे इन्स्पिरेशन आहे. मला ज्यांच्या हस्ते मिळाला ते डॉक्टर S जयशंकर आहेत, इंडियाचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर. आणि मी त्यांचा वर्क खूप वर्षांनी फॉलो केलेला आहे. त्यांचे बुक्स असतील, लेटेस्ट त्यांची इंडिया वे म्हणून बुक आहे आणि वाय भारत मॅटर्स म्हणून त्यांनी बुक लिहिली आहे. तर त्यांचे जिओ पॉलिटिक्स बाबतीत जे विचार आहेत किंवा इंटरनॅशनल लॉ बाबतीत जे विचार आहेत ते मला खूप आवडतात. तर त्यांच्या हस्ते गोल्ड मेडल मिळणं आणि 5 वर्षाची आपली मेहनत
ह्या एका क्षणात येऊन ते कल्मिनेट होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट होती. पण मला त्या क्षणात आनंदपेक्षा जास्ती ग्रॅटिट्यूड वाटलं. आणि तो मला वाटतं इंग्लिशचा आवडता शब्द आहे. मला फक्त थँक्यू म्हणावं वाटलं गणपती बाप्पाला, माझ्या आई बाबांना आणि त्या दर एक गोष्टीला ज्याच्यामुळे मी तिथे थांबून ते मला घेता आलं अवॉर्ड. आता आपण लंडन युनिव्हर्सिटी मध्ये आहात, तिथं कशा प्रकारचं म्हणजे स्टडी कशी करणार आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तिथं सुद्धा अशीच प्रकारचे अचिव्हमेंट आपण प्राप्त करणार आहात? माझा प्रयत्न असतो, माझा तो आउटलुक जो आहे तो तसाच आहे. मला जेवढं जास्ती शिकता येईल आणि मला जेवढं जास्ती पार्टिसिपेट करता येईल दर गोष्टीत. मी माझ्या कॉलेजची, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनची अकॅडमिक प्रेसिडेंट आहे. मी त्यांच्या स्टुडंट बॉडीची पार्ट आहे. तर तिथे फर्स्ट 2 वीक्स मध्ये इलेक्शन झाले होते आणि मी म्हणलं ट्राय करून पाहावं, इलेक्शन्स लढवून पाहावं आणि मी जिंकूनही गेली. मी माझा कॅम्पेन व्हिडिओ बनवला होता आणि मी ते सर्क्युलेट केलं होतं. इलेक्शन्स झाले, मी इलेक्शन्स जिंकली. तर मला ते काम करायचं आहे, तिथल्या स्टुडंट बॉडीचा पार्ट होऊन UCL ला रेप्रेझेंट करायचं आहे. मला मुटकोट कॉम्पिटिशन आहे आमच्याकडे ऑक्सफर्डला, जे आम्ही मार्च मध्ये चाललो. तर मला त्या मुटकोटला जेवढं बेस्ट देता येईल माझं, ऑक्सफर्डला जाऊन माझ्या कॉलेजला जेवढं छान रेप्रेझेंट करता येईल इंटरनॅशनल लेवलवर, ते करायचं आहे. आणि रिसर्च शिकून UCL मध्ये ते डिस्टिंक्शन देतात डिग्रीला. तर माझा प्रयत्न राहील डिस्टिंक्शन, मग बाकी बघू. निश्चितच आज तिथे जरी गेलं तरी तिथे सुद्धा स्वतःची एक वेगळी छबी निर्माण करण्याचं काम वैष्णवी माकणे करणार आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही, लंडनलाही या वैष्णवीचं जे ध्येय आहे हे तिथे सुद्धा आपला वेगळा ठसा उमटवण्याचा आहे. निश्चितपणे एकदा मनामध्ये ठरवलेली इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अहोरात्र मेहनत करावी लागते. ती जिद्द मनामध्ये घेऊन आज वैष्णवी 7 समुद्रापार सुद्धा आपले प्रयत्न कायम ठेवते आहे. ही निश्चितपणे माकणे परिवारासाठी गौरवाची बाब आहे. वैष्णवीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं वैष्णवी, खरं तर तुम्हाला तुमचे अचिव्हमेंट, तुमचे जे मनामध्ये असणारे ध्येय आहेत हे पूर्ण व्हावेत या महावार्ता न्यूज परिवाराच्या सदिच्छा. कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकूर, लातूर.